माननीय श्री दीपक आळवे, सोलापूर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर पोलीस. समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री सचिन वायकुळे, बार्शी. सर, तुम्ही बोललात की 19 नोव्हेंबर कोणालाच आठवण राहत नाही. मला आठवण राहते, मी स्टेटस पण ठेवत असते, पण येणारा 19 नोव्हेंबर मी पुरुष दिन हे माझ्या गावात साजरा करते. आणि तुमच्याकडून भाषण शिकायचं आहे. तुमचं भाषण ऐकून खरंच मी म्हणजे मनापासून तुमचं काय म्हणतात आहे. धन्यवाद सर, तुमचं भाषण ऐकून खूप खूप छान वाटलं मला. त्यानंतर आपल्या समारंभास विशेष निमंत्रित मान्य श्री प्रमोद तम्मानवर, उद्योजक. सर, तुम्हाला एक सांगते, माझाही भाऊ उद्योजक म्हणून त्याच्या डोक्यात आहे, तो बी इंजिनियर आहे, पण त्याला जॉब ऑफर होता. मी जॉब ट्राय केला, पण त्याच्या डोक्यात एकच आहे, मी उद्योजक होणार. त्याला गरज पडली तर मी तुमची ओळख करून देते, मार्गदर्शन करा कृपया. महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत या राष्ट्रीय संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ रेखा सोनकडे मॅडम यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आदरणीय व्यासपीठ मान्यवर इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या सहकार्यांना नमस्कार. त्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी खरंच भारावून गेले आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मला प्रोत्साहन करणाऱ्या माझ्या कुटुंबाचे खूप खूप आभार. हा पुरस्कार केवळ माझ्या कामाची दखल नाही, तर माझी जबाबदारीही वाढवणारा आहे. हे मला अधिक मेहनत करण्याची आणि नम्र राहून काम करण्याची एक प्रेरणा देते. नामांकित असलेला आविष्कार राजमाता पुरस्कार 2026 या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आज माझ्या इथे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यासाठी पुन्हा एकदा आविष्कार फाउंडेशनचा पूर्ण टीमचा मी मनापासून आभार मानते. आज खरं तर मी खुश आहे. राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल मी अत्यंत सन्मानित आणि कृतज्ञ आहे. माझ्यावर विश्वास ठेवून सन्मान पुरस्कार दिल्याबद्दल संयोजकाचे तसेच माझ्या प्रवासात पाठिंबा देणारे सहकाऱ्यांचे व कुटुंबाचे आभार मानते. विशेष करून मी माझ्या मामाजी श्री कल्याणजी कोकरे सर यांचं खास करून आभार मानते. कारण माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणापासून ते तासापर्यंत अर्थात मला प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला मनापासून सहकार्य करत असतात. त्यांच्यासाठी एक छोटीशी चारोळी. आभार मानायचे राहून गेले तुमचे इतका तुम्ही सतत सोबत असता. पडते धडपडते किती वेळानी नेहमी तुम्हीच येऊन कसा सावरता. धन्यवाद मामाश्री, मी तुमची कायम ऋणी राहीन. राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. माझ्या कठोर परिश्रमाची दखल घेतल्याबद्दल पुन्हा एकदा सौ रेखा सोनकडे मॅडम यांचा आणि सहकार्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. हा पुरस्कार मला अधिक उत्कृष्ट काम करण्याची प्रेरित करेल. पुढील वाटचालीसाठी या पुरस्काराच्या माध्यमातून मला अधिक बळ मिळाल्याने मी माझं कुटुंब आणि अधिक बळकट करेल. तसेच सामाजिक कार्य करत राहीन. तसेच माझ्या आयुष्यातले पूर्ण कर्तव्य मी निभावेन हेच वचन आज मी देऊन माझं आभार भाषण संपवते. जय हिंद, जय नारी शक्ती.